हॅलो फ्रेंड्स, मी लता हेल्थ टीव्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास नाश्ता। त्यासाठी मी एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालायचे आहे। अशा प्रकारे आपण 1.5 कप पाणी घालतोय। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालत आहोत। आधी याला चांगले बॉईल येऊन देऊया। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे आता याला उकळ येऊन देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे। मी 1 कप रवा घेतलेला आहे। आपल्याला फ्लेम लो करायची आहे आणि हळूहळू वारपणे आपल्याला रवा घालून हे मिश्रणामध्ये हळूहळू रवा घालायचा आहे आणि हा रवा आपल्याला सर्व पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि सतत ढवळत आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे। मी आणखीन अर्धा कप पाणी घातले आहे आणि हे लो फ्लेमवरच आपल्याला शिजवायचे आहे। अशा प्रकारे आपण हे शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपण हलवत लो फ्लेमच आहे। लो फ्लेमवर आपण याला चांगल्या प्रकारे शिजवून घट्ट गोळा होईपर्यंत शिजवायचे आहे। आता आपण याला अशा प्रकारे आपण याला शिजवून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण चांगला रवा आपला शिजलेला आहे। यात 1 चमचा तेल घालून घेऊया। रवा पॅन सोडू लागलेला आहे। आपला रवा छानसा शिजलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये। बघू शकता आपण अशा प्रकारचा आपल्याला गोळा करायचा आहे। मी आता गॅस बंद करते, दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते। बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर थंड होतोय तोपर्यंत दुसरी तयारी करूया। मी 4 बटाटे मीडियम साईजचे उकडून त्याला मॅश करून घेतलेले आहे। ते एका बाउलमध्ये काढून घेऊया मोठ्याशा। अशा प्रकारे मी मॅश करून ठेवलेले होते। आता यामध्ये आपण काही मसाले घालत आहोत। 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेला आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे 1 चमचा, मिरे पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। हे सगळे इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालून घेऊया। आणि मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपण मिक्स करतोय। आता यामध्ये घालत आहोत 1 इंच आले आपण किसून घालत आहोत। हे सर्व मिक्स करून घेऊया।
आता यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यात घालणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आणि हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आपल्या बटाट्याच्या बॅटरचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये हे रव्याचे बॅटर जे आपण तयार करून ठेवले होते ते आपण अशा प्रकारे घेऊन आपल्याला गोल चपटे करायचे आहे अशा प्रकारे आणि तेलाचे बोट लावून आपण अशा प्रकारे याची पारी तयार करून घेऊयात आणि एक एक गोळा ह्यामध्ये ठेवून अशा प्रकारे याला भरून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे मी भरून घेत आहे आणि याला गोल करून अशा प्रकारचा आपल्याला लाडू तयार करायचा आहे। वड्यासारखे आपल्याला करून घ्यायचे, असेच सगळे मी करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व गोळे तयार झालेले आहे। मी आता हे आपल्या रेडीमेड शेवया असतात त्या बारीक चुरून घेतलेले आहेत अशा प्रकारे। आता आपण यामध्ये आपण हे डीप करूया आणि हलकेसे आपण हे शेवया याला अशा प्रकारे लावून घेऊयात। बघू शकता आपण भाजक्या शेवया आहेत अशा प्रकारे मी लावून घेतलेले आहे। बघू शकता आपले वडा एकदम सुंदरसा दिसत आहे अशा प्रकारे लावून घेत आहे। दुसराही करून दाखवते। आपण हे शेवयाचा चुरा करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे डीप करत आहोत आणि हे शेवया आपण याला बाइंड करून घेत आहोत। अशा प्रकारे मी सर्व करून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे। याला आपण शेवया पण लावून घेतलेले आहे। अशा प्रकारचे सर्व गोळे तयार झालेले आहे। एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। आता आपण एक एक गोळा अशा प्रकारे यामध्ये तळून घेत आहोत। आपल्याला जास्तीचे तेल तापवायचे नाही, हलकेसेच तापवायचे आणि यामध्ये जास्त पण गोळे टाकू नका। थोडे थोडे करून आपण याला फ्राय करून घेणार आहोत, डीप फ्राय करते। अशा प्रकारचे मी घातलेले आहे। आपण चमच्याने तेल उडवत आपण यांना एकसारखे तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले स्नॅक्स आपला तळून झालेला आहे। अशा प्रकारचे आपल्याला तळायचे आहे, जास्त ब्राऊन करायचे नाही। अशा प्रकारे मी तळून घेत आहे। आता याला काढते। बघू शकता आपण अशा प्रकारचे मी आपला स्नॅक्स तळून घेतलेला आहे। आता पुढचे घालून घेते। अशा प्रकारे आपल्याला जास्तीचे घालायचे नाही। अशा प्रकारे तळण्यासाठी टाकलेली आहे। एक बाजू चांगले शेकेल त्यानंतरच आपल्याला उलटवायचे आहे। अशा प्रकारे मी टाकलेले आहेत। बघा तर फ्रेंड्स, आपला सर्व स्नॅक्स तयार झालेला आहे। अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवला आहे। हा तुम्ही संध्याकाळच्या चहासाठी पाहुणे आल्यावर मुलांच्या टिफिनमध्ये अशा प्रकारचा स्नॅक्स तुम्ही बनवू शकता। मी एवढा सारा स्नॅक्स बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारचा मी टोमॅटो सॉसने सर्व केलेला आहे। तर तुम्ही असा झटपट बनवून फ्रोझनही करू शकता। शेवया लावल्याच्या नंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीझरमध्ये ठेवू शकता। 2 दिवस सहज चालेल अशा प्रकारचा हा स्नॅक्स बनलेला आहे। तुम्हीही बनवा अशा प्रकारचा स्नॅक्स, तुमच्या मुलांना खूप आवडेल। अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवला आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। बघू शकता आपण अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवलेला आहे। आतमधून बाहेरून
कुरकुरीत आहे आणि आतमधून सॉफ्ट आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.